पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार। अजित पवार 125 तर शरद पवार 40 जागा लढवणार। आज अधिकृत घोषणा। तर पिंपरी चिंचवड महापालिकेतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। अजित पवारांची घोषणा। अजित पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत खलबत। उमेदवारांच्या चिन्हांसंदर्भात रणनीती। जिथं तुतारीचे उमेदवार जास्त तिथं घड्याळाचे उमेदवार तुतारी चिन्हावर उभे केले जाणार। मुंबईमध्ये भाजपकडून युवा चेहऱ्यांना संधी। नवनाथ बन, नील सोमय्या, तेजिंदर सिंग तिवाना, शिवानंद शेट्टी यांना संधी। सर्वांना एबी फॉर्मचं वाटप। आज दाखल करणार अर्ज। भाजपकडून मध्यरात्री जवळपास 100 पेक्षा अधिक एबी फॉर्मचं वाटप। भाजपकडून थेट उमेदवारांना संपर्क। बंडखोरांना गाफील ठेवत थेट उमेदवारांना एबी फॉर्म सुपूर्द। बंडखोरांना शांत करण्याची जबाबदारी आमदारांना। उद्धव ठाकरेंकडून एबी फॉर्म वाटण्यास सुरुवात। मातोश्रीवर बोलावून नाव निश्चित झालेल्यांना एबी फॉर्म। आमदार सुनील प्रभूंचा मुलगा अंकित प्रभूही निवडणुकीच्या रिंगणात। नागपूरमध्ये महायुती तुटण्याच्या मार्गावर। भाजपकडून शिंदेच्या शिवसेनेला 1 अंकी जागांचा प्रस्ताव दिल्यानं महायुती फिसकटण्याची चिन्ह। नागपूरमध्ये भाजपमध्ये स्वबळावर लढण्याचा सूर। राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी अर्ज भरण्यास अवघे 2 दिवस शिल्लक। अद्याप एकाही राजकीय पक्षाकडून उमेदवारी यादी जाहीर नाही। अनेक ठिकाणी आघाडीत अजूनही बिघाडी। महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आज उमेदवारी यादी जाहीर करण्याची शक्यता। कुणाला उमेदवारी, कुणाचं तिकीट कापलं जाणार, इच्छुकांची धाकधूक वाढ। मनसेचा आज रंगशारदामध्ये मेळावा। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन। मुंबईतील पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना। मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। राखी जाधव यांची पक्षाला सोडचिठ्ठी। भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती। बदलापुरातील भाजपच्या नगरसेविका प्रणिता कुलकर्णी यांचा व्हिडिओ व्हायरल। मतदानाला यायचं नव्हतं तर पैसे का घेतलेस? प्रणिता कुलकर्णींचा भर रस्त्यावर मतदाराला सवाल। महायुतीमध्ये अद्याप काही जागांवरून संभ्रम असल्याची माहिती। शिवसेनेच्या नेत्यांची एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत बैठक। काही उमेदवारांना रात्रीच एबी फॉर्म दिल्याची माहिती। चंद्रपूर भाजपमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर। सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यात उमेदवारांच्या नावांवरून पुन्हा वाद झाल्याची माहिती। नागपूरमधील बैठकीत बावनकुळेही संतापले। निवडणूक आयोगाचा स्थिर सर्वेक्षण पथकावर हल्ला। विलेपार्लेतील मिलन सबवेजवळील घटना। नाकाबंदी लावून गाड्यांची तपासणी सुरू असताना हल्ला। 1 गंभीर जखमी। गुन्हा दाखल। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या गाडीचा भीषण अपघात। अपघातामध्ये प्रतापराव जाधव यांचे बॉडीगार्ड आणि चालक जखमी। समृद्धी महामार्गावर अपघाताची घटना। अरावली पर्वतरांगांबाबतचा वाद पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात। आज सुनावणी। अधिक उंचीच्या टेकड्यांनाच अरावली मानण्याच्या नवीन व्याख्येमुळे वाद। अकोल्याच्या आडगाव रेल्वे स्थानकावर बिबट्याचा मुक्त संचार। बिबट्याचा वावर कॅमेऱ्यामध्ये कैद। काल सकाळी बिबट्याचा एका शेतकऱ्यावर हल्ला। स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण। टाटा एर्नाकुलम एक्सप्रेसच्या 2 डब्यांना भीषण आग। विशाखापट्टणम जवळ एलवंचिली रेल्वे स्थानकाजवळची घटना। एकाचा मृत्यू। लोको पायलटनं वेळीच गाडी थांबवून प्रवाशांना काढलं बाहेर। बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या। घरात कोंडून जाळल्याचा अमित मालवी यांचा आरोप। तर फिरोजपूरमधील दुमुरिया गावात इस्लामी कट्टरपंथीयांचा हिंदूंच्या घरांवर हल्ला।